पंढरपुरात 24 वर्षीय युवकाचा उष्माघाताने मृत्यू. उन्हातून घरात आला, पत्र्याच्या शेडमध्ये झोपला. राज्यात उष्णतेची लाट पसरली असून विदर्भात तापमान 47°C पोहोचले होते. तसेच विदर्भातील अकोल्यासह 4 जिल्ह्यात तापमानाने 45°चा आकडा पार केला असून सोलापूर आणि लातूरमध्ये पारा वाढला आहे. लातूरमध्ये कालच एका वृद्धाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यानंतर आता पंढरपुरात उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची माहिती समोर येते. पंढरपुरातील एका 24 वर्षीय तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा दावा त्याच्या कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. पंढरपूरमधील दिनेश प्रकाश देशमुख वय वर्ष 24 हा उन्हातून घरी आला आणि त्यानंतर आजारी पडला. घरी दुपारी 3:30-4 वाजता त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि यातच त्याचा प्राण गेल्याची प्राथमिक माहिती आहे. 3 दिवसांपूर्वी ही घटना घडली. मृत दिनेश देशमुख राहत असलेले घर हे पूर्ण पत्र्याचे असून यात दुपारच्या उन्हात त्रास झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा दावा त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. विदर्भानंतर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान सोलापूरमध्ये असून जिल्ह्यातील पंढरपूरमध्ये तापमानाचे 41°C असून थेट 43 ते 44पर्यंत वाढत आहे. यामुळे सकाळी 10 वाजल्यापासूनच नागरिकांच्या शरीराची अक्षरशः लाही होते आहे. पंढरपूरमध्ये अशाच उष्णतेच्या तडाख्यात एक 4-चाकी कार जळून भस्मसात झाली. त्यानंतर आज दिनू देशमुख या 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचा दावा कुटुंबाने केल्यानंतर प्रशासनाने सुरक्षेसाठी सूचना आणि उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सोलापूर.